कशी वाटली माझी बहीण? खूपच छान आहेत त्या. माझ्याकडून तर होकार आहे. खरंच? न आवडण्यासारखं काहीच नाही आहे यांच्यात. हे अगदी बरोबर बोलला ना. माझी बहीण ना साक्षात लक्ष्मी आहे, लक्ष्मी. ज्याही घरात जाईल ना त्या घराची भरभराट होईल. लहानपणापासूनच फार लाडात ठेवलाय मी तिला. कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडू दिली. फक्त आता लग्न करून दुसऱ्या घरी जाणारे म्हटल्यावर थोडी काळजी वाटतेय. हो, मी समजू शकतो. पण तुम्ही काहीही काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमची मुलगी आमच्या घरी खूप सुखात राहील. मी कुठल्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही तिला. पण त्याआधी त्यांचा होकार तरी विचारूयात. काय मग, आवडले का मिस्टर अनिल? हो. वा वा वा, अभिनंदन. अभिनंदन दोघांचं. धन्यवाद. अभिनंदन. इसको शादी करना है मुझसे. मन करता है कि गला दबा दूं. थांब थांब, त्यासाठी आपण आधीच्या बायका बोलवल्या आहेत ना. काय झालं? नाही, आम्ही तेच म्हणत होतो की लग्नाची बोलणी करायची असेल तर तुमच्या काही अपेक्षा आहेत का? नाही नाही, हा ओ काहीच नाही. हां, बाकी तुमच्या बहिणीला तुम्हाला काही द्यायचं असेल तर ती तुमची इच्छा. अहो असं कसं? नक्की देणार. अहो हिच्यासाठी आम्ही आधीच सोनं करून ठेवलंय. आईचं सोनं आहे. 3 पैकी तर 2 फ्लॅट हिच्याच नावावर आहेत. आणि किती आपली 3 एकर जमीन आहे. ती जमीन तुमच्या दोघांमध्ये मिळू नये की अहो नाही, पूर्ण 3 एकर जमीन हिच्या नावावर आहे. शिवाय तिकडनं हायवे सुद्धा गेलाय, तर तुम्हाला जमिनीचा भाव पण चांगला मिळेल. चांगली पैशावाली पार्टी हाताला लागली आहे. काही म्हणालात का? अहो चांगलं आहे. मग वाट कशाला बघायची? अहो तसंही माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं की ह्याच महिन्यात लग्न करायचं. मग आपण एक चांगली तारीख शोधून उडवून टाकूयात की बार? हो, बार उडवून टाकूया. बरं मला सांगा, तुमच्या लग्नात तुमच्याकडून किती लोक येणार आहेत? म्हणजे आई, बाबा, बहीण, भाऊ या व्यतिरिक्त अजून किती लोक आहेत? नाही, माझं कोणीच नाही. म्हणजे माझं असं म्हणावं असं कोणीच नाही आहे या जगात. मी एकटा आहे. अहो असं कसं? आधी एक बायको आहे ना तुम्हाला फॅमिलीमध्ये, तिला बोलणार की नाही? म्हणजे मी समजलो नाही. अहो असं कसं? लग्न म्हणजे 2 कुटुंबांचं मिलन. मग सगळ्यांना बोलवायला हवं ना? नाही नाही, मला वाटलंच तुम्ही विसरणार, म्हणून मीच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला इकडेच बोलवलंय. म्हणजे जरा मागे ओढून बघता का?